ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना रव्यामध्ये लिंबू पिळून ना अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. आता रवा तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतो, त्यामुळे हा व्हिडिओ संपल्या संपल्या म्हटले ना तरी तुम्ही ही रेसिपी कराल, इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा आवडेल इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होणार आहे. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपल्या घरामध्ये ना रवा तर नक्कीच अवेलेबल असतो आणि उन्हाळा आहे, त्यामुळे लिंबसुद्धा तुमच्या घरामध्ये अवेलेबल असणार आहे. अगदी बेसिक सामान इथे वापरणार आहोत आपण, त्यामुळे नक्कीच एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे बघा, मी 1 वाटी रवा घेतला आहे. ही रेसिपी ना 2 जणांसाठी करते, त्यानुसार 1 वाटी रवा पुरेसा आहे. रवा इथे मी कच्चा घेतलेला आहे आणि बारीक रव्याचा वापर केलेला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर थोडासा मिक्सरला फिरून घ्या आणि मग तो वापरला ना तरी चालेल. इथे बघा, एक लिंबू कापून घेतला आहे मी. लिंबू जरासं मोठ्या साईजचा आहे, त्यामुळे अर्ध्याच लिंबाचा वापर इथे मी करणार आहे. पण तुमच्याकडे जे लिंबू असेल ना ते लहान साईजचं असेल ना तर तुम्ही अख्खं लिंबू वापरलं तरी चालेल. पण खूप जास्तसुद्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा नाही आहे. तुम्ही इथे पाहू शकता, 1 चमचा इतपत लिंबाचा रस यामध्ये मी घातलेला आहे. आता लिंबाचा रस घालताना ना सुरुवातीला बिया काढून घ्या, किंवा मग जर अशा पद्धतीने जर बिया तुमच्याकडून पडल्या ना तर चमच्याच्या साहाय्याने तुम्ही त्या बिया काढू शकता. तर इथे पाहू शकता, चमच्याच्या साहाय्याने मी दोन्ही बिया इथे काढून घेतल्या आहेत. जर चुकून बिया राहिल्या ना तर मग पदार्थ ना खूप जास्त कडवट होऊ शकतो, त्यामुळे शक्यतो बिया काढून घ्या पिळण्याच्याच अगोदर. आता लिंबाचा रस घातल्यानंतर ना पुन्हा छान असं हे मिक्स करून घेतलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे. पाणी खूप जास्तसुद्धा एकदम घालू नका. बघा, मी अगदी थोडं थोडं करून पाणी घालते आणि नंतर ना हे छान असं मिक्स करून घेते. रव्यामध्ये ना बऱ्यापैकी पाणी बसतं, कारण की रवा भरपूर पाणी शोषून घेतो ना, त्यामुळे बघा अगदी खूप जास्तसुद्धा पाणी घालू नका. जितकं पाणी लागेल ना तितकंच पाणी घाला. इथे आता मला पूर्ण ना अर्ध्या ग्लासला थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे मी 1 वाटी रव्याला. जर 1 वाटी रवा असेल तर त्यामध्ये 2 वाटी पाणी इथे बसू शकतं. बघा, पाणी घातल्यानंतर पुन्हा छान असा हा रवा जो आहे ना तो मिक्स करून घेतला आहे. रवा मिक्स करते आहे तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि रेसिपी करून झाल्यावर सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुमचा हा पदार्थ नक्की कसा झाला. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा, म्हणजे तीसुद्धा अशी झटपट भन्नाट रेसिपी बनवू शकतात. आता इथे बघा, माझ्याकडे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर होती. पण जर तुमच्याकडे अजून काही असेल, म्हणजे सिमला मिरची वगैरे असेल किंवा कोबी असेल, वटाणा वगैरे असेल ना, त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. 1 वाटी रव्यासाठी बघा, एक लहान आकाराचा कांदा घेतला आहे. तुम्ही जर जास्त लोकांसाठी ही रेसिपी करत असाल ना तर कांद्याचं प्रमाण किंवा टोमॅटोचं, कोथिंबीरचं किंवा इतर ज्या भाज्या तुम्ही घेताय ना त्याचं प्रमाण त्यानुसार तुम्ही वाढू शकता. इथे बघा, कांदा आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर आपलं जे चॉपर असतं ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही कांदा टोमॅटो बारीक करू शकता. त्यामध्ये सुद्धा अगदी बारीक असा कांदा टोमॅटो कट होतो. इथे पाहू शकता, आता सगळं मी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. आता इथे पाहू शकता, आपला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर सगळं असं बारीक असं कट करून झालेलं आहे. तोपर्यंत आपला रवासुद्धा छान असा भिजलेला आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ना कांदा, टोमॅटो किंवा इतर भाज्या कट करण्याच्या अगोदर रवा भिजत घाला, म्हणजे अगदी छान रवा फुलतोसुद्धा आणि तुमचा टाईमसुद्धा वाचतो. आता आपण जे कट करून घेतलेलं साहित्य आहे ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाहू शकता, जे काही साहित्य आपण इथे वापरलेलं आहे ना ते अगदी तुमच्या घरामध्ये आत्ता म्हटलं ना तरी अवेलेबल असणार आहे आणि आत्ता म्हटलं तरी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. यातलं जर कोथिंबीर वगैरे नसेल ना तरीसुद्धा चालणार आहे, तरीसुद्धा हा पदार्थ खायला खूप जास्त अप्रतिम लागतो. आता कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घातल्यानंतर ना पुन्हा छान असं हे मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये ना आता मी पाणी घालणार आहे. लागेल असंच पाण्याचा वापर करायचा आहे. आणि एकूण इथे पाणी मला 1 वाटीसाठी किती लागलं आहे ना ते सुद्धा मी इथे पुढे सांगणार आहे. बघा, पाणी घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक रवा वापरल्यामुळे ना अगदी छान असं बॅटर एकजीव होतं, एकदम मिळून येतं. जर तुम्ही जाड रवा वापरला ना तर बॅटर इतकं चांगलं मिळून येत नाही आणि मग पदार्थसुद्धा खायला इतका चांगला लागत नाही. त्यामुळे शक्यतो बारीक रव्याचा वापर करा आणि जर बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरवून तो तुम्ही घेऊ शकता. इथे ना एकूण मला 1 ग्लास इतपत पाणी लागलेलं आहे, म्हणजे सुरुवातीला आपण रवा भिजवायला घातलं होतं ना अर्धा ग्लास आणि नंतर अर्धा ग्लास.
आता छान असं मिक्स करून घेतल्यानंतर इथे एका पळीमध्ये मी तूप घेतलं आहे 2 चमचे. तुमच्याकडे जर तडका पॅन असेल ना, त्यामध्ये सुद्धा ही फोडणी तुम्ही देऊ शकता. 2 चमचे तुपामध्ये ना छान असं गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेतलं आहे आणि थोडेसे पांढरे तीळसुद्धा घातले आहेत. या फोडणीने ना आपल्या रेसिपीची जी चव आहे ना, ती अजून जास्त अप्रतिम होते. त्यामुळे आवर्जून घाला ही फोडणी. इथे पाहू शकता अगदी छान असं आता हे बॅटर आपलं करून झालेलं आहे. खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त दाटसरसुद्धा नाही. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती आप्पेपात्र ठेवलं आहे. तुम्ही ही रेसिपी ना आप्पेपात्रात बनवू शकता किंवा पॅनवरती बनवू शकता किंवा जर तुमच्याकडे तडका पॅन असेल ना, त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. आप्पेपात्रामध्ये ना अगदी थोडंसं तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे. इथे मी थोडं तूप घालून घेतलं आहे. तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आणि गॅसची फ्लेम ना इथे मीडियम ठेवायची आहे. खूप जास्त फास्टसुद्धा गॅस करू नका, कारण की आप्पेपात्र हे लवकर तापतं आणि मग तूप वगैरे जे आहे ना, ते जळू शकतं. आता बघा सगळ्या पात्रामध्ये ना मी थोडं तूप घालून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे तूप आहे ना, ते अगदी सगळीकडे लागलं जातं. आता बॅटरमध्ये बघा इथे मी मीठ घातलं आहे. सुरुवातीला मीठ घालायचं विसरले होते, त्यामुळे आत्ता घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा छान असं बॅटर मिक्स करून घ्या. तुम्ही कांदा टोमॅटो घालतानाच मीठ घाला, म्हणजे मग अगदी छान असं मीठसुद्धा यामध्ये एकजीव होतं. मीठ घातल्यानंतर बघा पुन्हा आपण बॅटर यामध्ये आप्पेपात्रामध्ये सोडून घेणार आहोत. तुम्ही 1-1, 2-2 चमचे बॅटर सोडू शकता. खूप जास्तसुद्धा बॅटर सोडू नका, कारण की आपले जे आप्पे आहेत ना, ते खूप छान असे फुलतातसुद्धा. तुम्हाला जर आप्पेपात्रामध्ये हा पदार्थ करायचा नसेल ना, तर तुम्ही तडका पॅनला थोडंसं तूप लावून आणि त्यामध्ये हे बॅटर 1 पळी ते 2 पळी इतपत बॅटर ओतू शकता आणि त्यामध्ये सुद्धा अगदी छान असा मऊसूत हा डोसा म्हणू शकता, ढोकळा म्हणू शकता किंवा जर तुम्हाला जे काही नाव आवडत असेल ना, याला तुम्ही ते देऊ शकता. किंवा एखाद्या पॅनमध्ये सुद्धा तुम्ही छोटे-छोटे याचे पॅनकेक बनवू शकता. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि मुलांनासुद्धा छोटी-मोठी भूक लागते, त्यामुळे अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता. आणि मुलं जर भाज्या खात नसतील ना, तर यामध्ये त्यांना ज्या भाज्या आवडत नाही, त्या भाज्या तुम्ही घालून त्यांना खाऊ घालू शकता. इथे बघा सगळे आप्पेपात्रामध्ये ना मी मिक्सचर टाकलेलं आहे. आता हे झाकण ठेवून ना आपल्याला एक 4 ते 5 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनटं झालेले आहेत आणि आपले आप्पेसुद्धा अगदी छान असे खालच्या साईडने शिजलेले आहेत. आता एक साईड याची पलटी करून घ्यायची आहे. एखाद्या चमच्याने करा किंवा मग एखाद्या काटेरी जे असं असेल ना, त्यानेसुद्धा तुम्ही ही पलटी करू शकता. वरनं ना हे आप्पे अगदी छान खुसखुशीत कुरकुरीत होतात आणि आतून ना अगदी सॉफ्ट असे होतात. त्यामुळे नक्कीच एकदा अशी ही झटपट बनणारे आप्पे करून पहा. जर तुमच्याकडे आता लिंबू अवेलेबल नसेल ना आणि दही असेल ना, तर तुम्ही नक्कीच 2 ते 3 चमचे दह्याचा सुद्धा वापर करू शकता. पाहू शकता सगळे आप्पे इथे मी पलटी करून घेते. अगदी झटपट रेसिपी आहे. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल आणि रोजची कांदा पोहे, उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर नक्कीच एकदा अशा पद्धतीची ही झटपट रेसिपी बनवून पहा. खूप जास्त अप्रतिम लागते खायला. यासोबत ना तुम्ही कोणतीही चटणी करू शकता किंवा चहासोबतसुद्धा खाऊ शकता आणि नुसते खाल्ले ना तरीसुद्धा अप्रतिम लागतात, कारण की यामध्ये आपण जी फोडणी ओतली आहे ना, त्यामुळे याला अगदी छान अशी टेस्ट येते. आता बघा पुन्हा झाकण ठेवून मी 1-2 मिनटासाठी वाफ काढून घेतली आहे आणि हे सगळे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. रंगसुद्धा इथे पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे. तुम्हाला जर अजून जास्त रंग आणायचा असेल ना, तर तोसुद्धा तुम्ही आणू शकता. अजून थोडा वेळ हे आप्पे भाजून द्या, म्हणजे छान अजून बदामी रंग असा येईल. अशाच पद्धतीने आता बाकीचे आप्पे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे पाहू शकता आपले सगळे आप्पे तयार झालेले आहेत. अगदी छान असा रंग आलेला आहे. वरनं छान खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहे. आता यासोबत नाही मी लाल लसणाची चटणी केलेली आहे. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही कोणतीही चटणी खोबऱ्याची वगैरे किंवा मग आपण जी इडलीसाठी चटणी करतो ना, सोबतसुद्धा हे आप्पे खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.